नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आखाती देशातील युद्धामुळे रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली असून किमती देखील कडाडलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र मोठी पंचाईत झाली। अधिकचे पैसे मोजून देखील खतं उपलब्ध होत नसल्यानं शेतकरी अगदी हवालदिल झालेत। तर दुसरीकडे बरेच शेतकरी रासायनिक खताच्या ऐवजी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेणखताकडे वळत आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेणखतांच्या किमतींमध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून येत आहे। शेणखताचा भाव हा ट्रॉली मागे 5 ते 8 हजार रुपये असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून शेणखत भरण्यासाठी आणि जागेवर उतरवण्यासाठी वेगळी मजुरी द्यावी लागते। शिवाय चालकाकडून वाहतूक भाडं वेगळं आकारलं जात असल्यानं ट्रॉली मागे हाच भाव 7 ते 10 हजारांपर्यंत पोहोचत असल्याचं दिसून येत आहे। रासायनिक खतांचा जमिनीवरती होणारा परिणाम लक्षात घेतल्यानं आज अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळालेत। बाजारातील रासायनिक खतांचा वापर न करता त्यांच्याकडनं पारंपरिक पद्धतीनं शेणखतालाच पसंती दिली जाते। सातारा जिल्ह्यामध्ये एका ट्रॉलीचा भाव हा 5 ते 8 हजार रुपयापर्यंत पोहोचलाय। गेल्या काही दिवसांपासून शासन स्तरावरती होत असलेल्या सेंद्रिय शेतीच्या जनजागृतीमुळे अनेक शेतकरी सध्या सेंद्रिय शेतीकडे वळालेत। त्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळत पारंपरिक शेणखताला प्राधान्य दिले। त्यामुळे शेणखतांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे। तसेच वाढता पशुपालनाचा खर्च, पशूंची घटती संख्या आदी कारणांमुळे शेणखत देखील प्रचंड प्रमाणात महागलंय। शेणखत हे खऱ्या अर्थानं जमिनीसाठी संजीवनी आहे, कारण ते मातीची सुपीकता, रचना आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारतं। रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे खराब झालेल्या जमिनींना पुन्हा जिवंत करण्यासाठी शेणखत अत्यंत महत्त्वाचं ठरतं। शेणखताच्या वापरामुळे पिकांच्या पांढऱ्या मुळीची वाढ ही जोमदार होते आणि जमिनीच्या सामूमध्ये देखील बदल होतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं रासायनिक खतांसोबतच शेणखताचा देखील भाव आता वाढलेला आहे। तर मग मित्रांनो, शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसू शकतो। तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।